काल याबगलमध्ये श्रींची श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आपले सद्गुरू आणि श्री ब्रह्मानंद महाराजांचे परमशिष्य यांची स्थापना काल जो पाठीमागे तुम्हाला दिसतोय काल संध्याकाळी स्थापना झाली। त्यानंतर कोटीपूजनही काल झालेलं आहे संध्याकाळी, त्यामुळे अन्नपूर्णेचा वास इथे झालेला आहे। आणि आज आपली जी सुरुवात झाली ती सकाळी दत्त मंदिरामध्ये उदकशान ही केली गेली आहे। ह्या मंदिराला नुकताच पुरणपोळीचं संपूर्ण रिनोव्हेशन केलेलं आहे। त्या ठिकाणी उदकशांतीचा विधी आज पार पडलेला आहे। सांगलीहून विप्रमंडळी आलेली होती, तो उत्तम प्रकारे तोही कार्यक्रम झालेला आहे। त्यानंतर बरोबर साधारणतः 4:30 ते 5 वाजता यावगलमध्ये आपण शोभायात्रा महाराजांची काढली। त्यामध्ये महाराजांचा फोटो, पादुका, ब्रह्मान महाराजांच्या पादुका या विराजमान झालेल्या होत्या। आणि सर्व ह्या गावामध्ये जे काही 8 ते ग्रामदैवत आहेत त्या दैवतांचं दर्शन सर्वांना मिळालं। त्या ठिकाणी त्यांना वस्त्रदान, ज्या ठिकाणी अंबाबाई म्हणून त्या ठिकाणी साडी, पीस वगैरे या ठिकाणी जाऊन ओटी भरली गेली महिलांची असते। तर अशा प्रकारे आनंद उत्सव आज आपल्या यावगलमध्ये सुरू झालेला आहे। तर या उत्सवाचं जवळजवळ 2 वर्षापूर्वी प्रयोजन सुरू आहे प्रदीप भिडे आणि त्यांचे सर्व व्यवस्थापक मंडळी पुण्यामधील, आणि खूप प्रयत्नाने हे जे आज आपल्याला चित्र दिसतंय हे त्यांनी साकार केलेलं आहे। ते पूर्ण महाराजांची कृपा आपल्याला दिसतेय। तेव्हा आता यावगल हे तसं खेडेगाव आहे, तर या ठिकाणी काही सोयी काही गैरसोयी थोड्या असणार, तर पण त्यामानानं जास्तीत जास्त प्रयत्न करून हे त्यांनी अशा प्रकारची छान अशी योजना केलेली आहे। रंगरंगोटी झालेली आहे, मंडप सुशोभित केलेला आहे, नंतर गावामध्ये स्वच्छता झालेली आहे आणि अत्यंत शोभायात्रेमध्ये सगळ्यांना जाणवलं असेल एक चांगल्या प्रकारे वाद्यवृंद सगळं होते, ताशे मर्फे। जसं महाराजांची मला त्यावेळीची आठवण झाली, महाराज गायकवाडमध्ये गेले होते गणुभाऊ रामदास सिंगच्याकडं, त्या महाराजांचं अशा प्रकारे मोठ्या प्रकारे स्वागत झालं होतं आणि संपूर्ण गावातून एक मेळ्यातील पदं म्हणते गेली होती। नंतर त्यावेळेला गणुभाऊ रामदास सिंग हे प्रत्यक्ष हजर होते। गोपाळभाऊ फडके ज्यांनी महाराजांची पोथी लिहिली, त्यांनी महाराजांचं उत्तम काव्य असं केलेलं होतं आणि तो आनंद घेतला। तोच आनंद आज आपण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला। वाद्यरूपामध्ये भजनं ऐकायला मिळाली। प्रत्यक्ष पांडुरंगाची जे वारकरी संप्रदाय होता त्यांनी उत्तम प्रकारे अभंग वगैरे असं सगळं हे मी तर म्हणतोय की अतिशय उत्तम अशी सुरुवात आज यावगलमध्ये झालेली आहे। तर आत्ताच देवकाकांनी देखील पुढील 4 दिवसामध्ये जे काही नामस्मरणाचं जे आपल्याला अखंड पहारा इथे करायचं आहे त्याची माहिती दिलेली आहे। तर मुद्दाम मला आता इतिहास सांगणार आहे यावगलचा काय आहे तो, पण तत्पूर्वी की आपल्या सर्व भक्त मंडळीकडून अशी अपेक्षा आहे की जास्तीत जास्त इथं नाम व्हावं, कारण महाराजांना अत्यंत प्रिय भगवंताचं नाम आहे। महाराज म्हणले जेथे नाम तेथे माझे प्राण, हे सर्वांना माहितीच आहे, अभिप्रेत आहे की सांभाळावे गुण। आणि ते नेहमी म्हणायचे अरे मी तुम्हाला प्राण दिलेला आहे याच्यापेक्षा काय देऊ। ते म्हणे तुम्ही प्रापंचिक वस्तू मागाल तर मी देऊ शकणार नाही असणे तीन, पण पुन्हा तुम्ही तक्रार कराल की महाराज मला फारसा आनंद यातून मिळत नाहीये किंवा माझं फारसा मी समाधान नाहीये, त्यामुळं ते म्हणे भगवंताचं नाम मला जे आवडतं ते तुम्ही घ्यावं। आणि महाराजांनी खात्री दिलेली आहे जो भगवंताचं नाम घेईल त्याच्या जीवनात आनंदाशिवाय काही राहणार नाही, फक्त त्या नामामध्ये अत्यंत दृढता यावी अशी महाराजांची सर्वांकडून अपेक्षा आहे। आणि ती दृढता येण्यासाठी मी म्हणतोय ही आयोगाने उत्तम संधी आपल्याला दिलेली आहे यावगलमध्ये। आता यावगलविषयी बोलतो की यावगलचं जे हे मंदिर दत्त मंदिर जे स्थापन झालेलं आहे हे 1901 साली चैत्र महिन्यामध्ये वैद्य एक्झॅक्टली तिथं नाही पण वैद्य ह्याच्यामध्ये झाली, म्हणजे थोडक्यात कृष्ण पक्षामध्ये झालेली आहे। तर त्याचं कारण असं आहे की 1901 साली गदगला भाऊसाहेब केतकर होते, तर भाऊसाहेब केतकर हे ओव्हरशीर होते तुम्हाला माहिती आहे। तर त्यांना मोठा बंगला होता त्यावेळेला राहायला, तर त्या बंगल्यावरती हनुमान जयंतीला म्हणजे चैत्र पौर्णिमा हनुमान जयंती असती त्यावेळेला ब्रह्मानंद महाराजांचं स्वतः तिथं कीर्तन झालं होतं महाराजांच्या प्रेझेन्सीमध्ये। आणि तिथून महाराज यावगलला आले होते आणि यावगलला हे दत्त महाराजांची स्थापना झाली, त्यामुळे महाराजांचा 3 दिवस इथं वास्तव्य होतं। आता ही कशी झाली स्थापना, तर शिवदीक्षित असा पोथीमध्ये उल्लेख आहे। महाराजांची 13वी जी पोथी आहे त्या शिवदीक्षित बहुमंदिरे स्थापिली धन्य कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती
असं जे नमस्कार निर्देश वर्णन आहे त्यामध्ये शिवदीक्षितांच्या इथे महाराजांनी यावगलला स्थापना केलेली आहे. त्या शिवदीक्षितांना 2 भाऊ होते, एक दत्तू दीक्षित आणि दुसरे कृष्ण दीक्षित. तर तिघही भाऊ हे इथे जवळ नरगुंद तुम्ही पाहिलं, नरगुंदवरनं बरेच लोक आले. साधारणतः 30-35 किलोमीटर नरगुंद आहे काहीतरी, त्या 16 किलोमीटर आहे. तर त्या ठिकाणी विठ्ठल मंदिरचा जीर्णोद्धार झाला होता आणि 13 कोटीचा जटसंपर्क झाला होता. त्यावेळेला अनेक वेळा हे शिवदीक्षित मंडळी त्या ठिकाणी जपाला जायचे आणि ब्रह्मानंद महाराजांची त्यांची भेट व्हायची. तर काय झालं की त्यांच्या घराण्याला काहीतरी बाधा होती, त्यामुळं मनाला जे अपेक्षित समाधान आहे हे जप करून स्वयं मिळत नव्हतं. फार महत्वाचं आहे. आणि वंशवृद्धी होण्याच्या दृष्टीने देखील त्यांच्या मनात हे सारखं यायचं. तर तेव्हा ब्रह्मानंद महाराजांनी हा विचार त्यांनी प्रगट केला नरगुंदमध्ये की काय करावं म्हणे, तुम्ही काही आम्हाला मदत करा या बाबतीत, काय करावं. तर ब्रह्मानंद महाराजांचं वैशिष्ट्य असं होतं, सद्गुरू जोपर्यंत देहात आहे तोपर्यंत ब्रह्मानंद महाराजांनी शक्यतो स्वतःहून काही कुणाला सांगितलेलं नाही. महाराजांनी त्यांना कर्नाटकामध्ये जसं वृक्षणवाडे वृक्षाखाली हे जे पोथीमध्ये म्हटलेलं आहे आणि ब्रह्मानंद महाराजांना कर्नाटकात महाराजांनी कार्य करायला सांगितलं. तर त्यानुसार ते म्हणाले की हा तुमचा जो मनामध्ये आलेला प्रश्न आहे याचं उत्तर माझे सद्गुरू श्री ब्रह्मचंद्र गोंदवलेकर महाराज यांच्याकडेच असणार. म्हणून ब्रह्मचंद्र गोंदवलेकर महाराज यांची भेट नरगुंदमध्ये त्यांनी घालून दिली, नरगुंदमध्ये किंवा गोंदवल्यात असेल. तर घालून दिल्यानंतर महाराजांना त्यांनी हा प्रश्न सांगितला की बाबा असं आहे, आमच्या घराला काहीतरी बाधा आहे आणि त्याचा उल्लेख ब्रह्मानंद महाराजांच्या चरित्रात देखील आहे आणि वंशवृद्धीसाठी देखील तुम्ही आम्हाला काहीतरी उपाय सुचवा. तेव्हा महाराजांनी त्यांना सांगितलं की दत्तगुरु जे आहेत ब्रह्मा विष्णू महेश ही देवता अशी आहे, ही देवता बऱ्याच लोकांना बाधेतून बाहेर काढणारी देवता आहे आणि तुमच्या मनामध्ये जो वंशवृद्धी व्हावी त्याच्या देखील ती उपयोगी आहे. तेव्हा तुम्ही दत्तगुरूंची स्थापना यावगलमध्ये करा. तर बऱ्याच वेळेस आपण बघतो आता महाराजांच्या याच्या पाठी मी कारण असं असेल की ज्या वेळेला आपल्या घरात एखादी काही पिशाच्य बाधा असेल काय असेल तर बरेच लोक गाणगापूरला जातात. बघा दत्तदेवते गाणगापूरलाही आहे. तर कदाचित असा रेफरन्स असावा असं मला वाटतंय. आणि मग दत्त महाराजांची स्थापना महाराजांनी स्वतः 1901 साली चैत्र महिन्यात कृष्ण पक्षामध्ये यावगलमध्ये इथे केल्या. त्यावेळी ब्रह्मानंद महाराज आणि महाराज प्रत्यक्ष इथं हजर होते. 3 दिवस मुक्काम होता. आणि इथेच जो आता वाडा जो आहे शिवदीक्षितांचा वाडा, या मंदिराच्या जवळच काहींनी पाहिला असेल, काही नाही पाहिलं तर अवश्य पाहावा. त्या वाड्यामध्ये ब्रह्मानंद महाराजांचं एकत्र 3 दिवस वास्तव्य झालेलं होतं. तेव्हा तो अत्यंत पुण्यभूमी तयार झालेली आहे. इथे अवश्य विजिट करा 4 दिवसामध्ये. आणि त्यानंतरचा जो उल्लेख आहे तो इथेपर्यंत महाराजांचा इतिहास आहे. तेव्हा मला असं वाटतं की ज्याला देखील आपल्या जीवनामध्ये असं काही झालंय असं वाटत असेल तर किंवा आपल्याला जर समाधान नसेल तर इथल्या दत्त महाराजांचं दर्शन अवश्य घेतल्याशिवाय राहावं. कदाचित आता आपल्या या शोभायात्रेने त्यावेळेला घेतलं असेल पण अवश्य दत्त महाराजांचं दर्शन घ्यावं. दत्त महाराजांची कृपा आपल्यावरती होईल आणि महाराजांची कृपा आपल्यावर निश्चित होईल असं माझी सर्वांना नम्र विनंती आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आता आपण विषयाकडे घेऊया. काही या विषयी विचारायसाठी अवघड विषयी तर परत आता विचारा म्हणाला. लक्षात आला इतिहास सगळ्यांचा? आला का नाही? आला लक्षात सगळ्यांचा? श्रीराम समर्थ. तर आता हे जे सर्व भगवंताचं नाम वगैरे महाराज म्हणले का घ्यायचं आहे तर ते म्हणले ज्याशी पाहिजे विमल ज्ञान त्याचे सुप्रसन्न असावे म्हणून असं महाराज म्हणाले. तर तेव्हा मनाला प्रसन्नता कशाने येईल तर मनाच्या विरुद्ध केलं तर काय होतं? नाम. त्या मनाचा नामाशी अत्यंत सूक्ष्मतेचा संबंध आहे. तेव्हा ते नाम जास्तीत जास्त आपल्याला कसं घेता येईल इकडं लक्ष द्यायला पाहिजे. कारण काय होतं आणि हे जे नाम आहे अत्यंत प्रेमाने भाऊसाहेबांनी घेतलेले मी तुम्हाला सांगतो. आणि ज्या व्यक्तीला प्रापंचिक व्यक्तीला भाऊसाहेब केतकर यांच्याविषयी थोडी माहिती पाहता सांगतो. हे महाराजांचे वाणी अवतार तात्यासाहेब केतकर ज्यांच्या मुखातून महाराज 1925 ते 1967 एवढ्या मुखातून वाणीरूप अवतार तो झालेला त्यावेळी बोललेले. आणि ती स्वरूपे कशी झालेली आहे सांगतो की महाराजांनी भाऊसाहेबांना एक शब्द उच्चारलेला आहे. संपूर्ण चरित्रात एकमेव भाऊसाहेब केतकर आहे
यांच्याविषयी तो शब्द आहे फक्त. भाऊसाहेब मला तुम्ही ऋणी केलं. ज्या वेळेला शिष्याला सद्गुरू म्हणतात की मला तुम्ही ऋणी केलं, तर हे भाऊसाहेबांचं किती प्रेम महाराजांच्या विचार करा. खूप प्रेम होतं भाऊसाहेबांचं. त्याचं उदाहरण तुम्हाला सांगतो. महाराज नेहमी शेतग्रही नित्य बसती. महाराज गोंदवल्याला शेतग्रहामध्ये महाराजांनी स्वतः सांगितलंय माझी नित्य बसती असती. तेव्हा भाऊसाहेब हे नेहमी महाराज कुठं बसले ते बघायला जायचे दिवसातून. ज्यावेळी ते धाकट्याराम मंदिर ते खोली होती, धाकट्याराम मंदिर जे गोंदवल्यामध्ये, तिथे ते राहायचे. पण सहज दिवसातून चक्कर मारायचे आणि महाराज विचारायचे भाऊसाहेब का आला होता. काही नाही, तुम्ही काय करताय ते बघायला होतो. तर हे सगुणातलं अत्यंत प्रेमाचं उदाहरण लक्षात ठेवा. नुसतं पाहावं वाटणं हे सुद्धा सर्वात प्रेम आहे. आणि नंतर देखील तुला म्हणजे आणि त्यामुळे तुम्हाला सांगतो भाऊसाहेब एवढे आनंदी असायचे. वास्तविक पाहता गूढ आहे थोडंसं. भाऊसाहेब हे 1934 साली जाणार होते. हे तुम्हाला सांगतो किती साली? 1934. पण भाऊसाहेब जे गेलेले ते 1939 साली गेलेले. तेव्हा हा प्रश्न महाराजांना पेटीवर विचारला होता की हे कसं काय. तर ते म्हणाले भाऊसाहेब एवढे आनंदी राहायचे की प्रभू रामरायाला भाऊसाहेबांना 5 वर्ष आयुष्य बोनस म्हणून द्यावं लागलं. इतकं नामाचं महत्व आहे. आणि भाऊसाहेब काही केलं नाही. आणि नेहमी ते म्हणायचे महाराजांना आवडतं म्हणून नाम घ्यायला काय हरकत आहे. कारण नाम हे तसं कोरडं आहे. नामाची गोडी लागायला प्रयत्न खूप करावा लागतात. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, अत्यंत प्रयत्न. महाराजांना कृपा करून माझं नाम वाढवा म्हणून प्रार्थना करू नका. अगदी स्पष्ट या वगैरे मला सांगतो तुम्हाला. अजिबात नाम वाढवा प्रार्थना करू नका. नाम वाढवण्याची जी प्रोसेस आहे हे तुमच्या प्रयत्नाशी संबंध आहे जास्त. आणि जितका प्रयत्न वाढेल, कारण मन जे आहे ना माणसाचं हे कोणत्या गोष्टीला चिकटतं ज्याच्यावरती त्यावेळेला त्याच्यावरती हॅमरिंग होतं. तर नामाचं हॅमरिंग सारखं मनावरती करायला कंपल्सरी. ज्या ज्या वेळेला वेळ मिळेल तेव्हा मी नामाशिवाय काय करणार नाही असा संकल्प करा. कोणी 3.5 कोटी जात होते, हे बरोबर आहे. पण ह्या प्रपंचाच्या कामातून आपल्याला ज्या ज्या वेळेला ते समजलं तर ज्या ज्या वेळेला वेळ मिळेल त्यावेळेला छोटी माळ ठेवा. मी स्वतःही छोटी माळ 9 महिनेच ठेवतो. काही स्वतःच्या गोष्टी सांगाव्यात. ह्या 4-5 ठिकाणी माळा घरामध्ये ठेवलेल्या. ज्या ज्या वेळेला वेळ मिळेल, बसमध्ये जाऊ दे, प्रवासात असू दे, घरी कुठेही बसलेला असू दे, आज कुठल्या रूम मध्ये बसलेला असू दे, ह्या माळेने सारखा हा जप करत असतो. आणि महाराजांना सारखा म्हणतो हा जप होते असं महाराजांना म्हणतो. एवढं बाकी काही म्हणत नाही. आणि सारखा या जपासाठी वैयक्तिक प्रयत्न करत असतो. रस्त्यात चालता बोलता धंदा करिता खाता जेविता सुखी होता नाना उपभोग भोगिता नाम विसरू नये. हे जे समर्थाने समासामध्ये सांगितलेले आहे. तर त्यानुसार जास्तीत जास्त सर्वांना मी प्रार्थना करतो. आणि याबद्दलला आता आज ही पुण्य पर्व काळ पुन्हा नाही ऐशी वेळ, एक वेळ तरी राम बोला, हे महाराजांनी समाधीच्या दिवशी सांगितलेलं आहे त्यावेळेला. पण महाराजांच्या उत्सवात देखील ती कल्पना करायला हरकत नाही. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. या जगामध्ये प्रत्यक्ष वस्तू विरहित आनंद मिळणं शक्य नाही. वस्तू नसताना आनंद मिळणं अवघड आहे. पण तो आनंद गोंदवल्यामध्ये आहे. वस्तू नसताना आनंद, काही नसताना आनंद आहे. तर तो आनंद प्राप्त व्हायचा असेल तर महाराज म्हणाले केवळ नाम नाम आणि नाम. तर सांगतो आता मुद्दाने एक आठवण भाऊसाहेबांची मला थोडीशी मनाला ही करणारी आठवण आहे. काय झालं, भाऊसाहेबांनी ब्रह्मानंद महाराज माहित आहे, गुरुराव माझे रामची केवळ असं ब्रह्मानंद महाराजांनी त्यांच्या एका पदामध्ये म्हटलेलं आहे. गुरुराव माझे रामची केवळ. तर खुद्द महाराज देखील हा प्रश्न विचारला होता. तर ब्रह्मानंद महाराजांना महाराज हे प्रत्यक्ष राम रूपात दिसायचे की महाराज राम आहेत अशी भावना होती. दोन्ही फरक आहे लक्षात घ्या. महाराज राम आहेत अशी भावना होती की ब्रह्मानंद महाराज प्रत्यक्ष राम रूपात दिसायचे. तेव्हा महाराजांचं उत्तर असं दिलेलं आहे. याचं उत्तर देणं फार कठीण आहे म्हणजे. पण हे ज्या वेळेला भाऊसाहेबांना कळलं तेव्हा भाऊसाहेबांच्या जरा डोळ्यात पाणी आलं की महाराज हे आम्हाला फक्त महाराज म्हणून दिसतात, हे मनुष्य रूपात दिसतात. तेव्हा आणि ब्रह्मानंद महाराजांना हे रामरूपात दिसतात. तेव्हा म्हणजे त्यांना वाईट वाटायचं. म्हणजे मी महाराजांच्या एवढ्या जवळ असतो. कारण महाराजांची भाऊसाहेबांना विशेष सर्गी होती लक्षात घ्या. तेव्हा ते असे डोळे पाणावली असताना महाराजचं वास्तव थोड्या राम मंदिरात होते. तेव्हा भाऊसाहेब तिथे गेले राम मंदिरामध्ये आणि शेतघराच्या बाहेर उभे होते. तर महाराज शेतघरातून बाहेर आले आणि भाऊसाहेबांच्या डोळ्याला पाहून
डोळ्याकडे पाहिलं. भाऊसाहेब म्हणे, का तुम्ही रडता, का वाईट वाटतं तुम्हाला एवढं? नाही म्हणाले, ब्रह्मानंद महाराजांना तुम्ही रामरूप दिसता, राम दिसता, आम्हाला का तसं दिसत नाहीये? फार उत्तम प्रश्न आहे आणि हा अत्यंत तळमळीचा प्रश्न आहे, लक्षात घ्या. आणि ज्यावेळेला आपल्या सद्गुरूंशी एवढं तादात्म्य पावलेलं असतं, अत्यंत जवळीकता, त्यावेळेस हे असं शक्य होतं. तेव्हा महाराज त्यांच्या कानाजवळ आले आणि ते काय म्हणाले ते ऐकण्यासारखं आहे, फार लक्षात ठेवा. ते म्हणाले, दोन्ही एकच आहे म्हणाले. काय म्हणाले? दोन्ही एकच आहे. ब्रह्मानंद महाराज तुम्ही राम दिसता आणि मी तुम्हाला महाराज, दोन्ही एकच आहेत. फरक. त्या दिवशी भाऊसाहेबांनी जे डोळे पुसले, पुन्हा त्यावरती पुन्हा प्रश्न केला. फार हृदयद्रावक प्रसंग आहे तसं म्हणाल तर. कारण महाराजांची योग्यता एवढी होती की स्वतः ब्रह्मानंद महाराजांच्या तुम्हाला आठवण, काशीहून काही पंडित, कारण ब्रह्मानंद महाराज काशीलाही होते विद्या संपादन करायला. इथं त्यांचे कृष्णाशास्त्री गुरु होते. कृष्णाशी ओपन भेट गेली नाही, कृष्णाशास्त्री म्हणून होते. तर त्यांना देखील महाराजांचा योग चांगला आला होता, पण त्यांनी काय अनुग्रह त्यावेळेला झाला नाही. नंतर त्यांना बैठ पाटलाची आठवण आहे. पण ब्रह्मानंद महाराज काशीला गेल्यानंतर तिथे काही त्यांचे वेदशास्त्र संपन्न मित्र झाले होते आणि त्यांना असं वाटलं की ब्रह्मानंद महाराज एवढे प्रकांड पंडित आहेत, अशा गणाचे प्रकांड पंडित होते ब्रह्मानंद महाराज. आनंद शास्त्री गारगोळी हे मूळ नाव त्यांचं. तेव्हा म्हणे, ब्रह्मानंद महाराजांचे गुरु कसे आहेत हे पाहायला आपण गोंदवल्याला जावं. म्हणून ती मंडळी काशीहून गोंदवल्याला आली. तर गोंदवल्यात तिने असं पाहिलं की महाराज एकदम साध्यापणाने राहायचे, साधं बोलायचे, फार असं वेदांत वगैरे असं फारसं सांगायचं नाही. तेव्हा त्यांना असं आलं लक्षात की ब्रह्मानंद महाराजांची निवड तितकीशी योग्य दिसत नाही. हा त्यांच्या ह्याच्यातला हा भाग आहे सगळं. तर ते ब्रह्मानंद महाराजांना म्हणाले की ब्रह्मेंद्र गोंदवलेकर महाराज, तुम्ही म्हणताय पण हे तुमचे सद्गुरू कसे काय, आम्हाला तसं जाणवत नाहीये म्हणे एवढे. म्हणजे तुम्ही वेदशास्त्र संपन्न आहात, तुमचे गुरु हे कसे काय? तर ब्रह्मानंद महाराज काय म्हणले ते ऐकण्यासारखं आहे. ते म्हणाले, उदयी, काय वाक्य आहे? उदयी, जर माझ्या सद्गुरूंची तुम्हाला प्रचिती आली नाही तर उद्या मी गोंदवले सोडून तुमच्यावर येईल म्हणे. इतका कॉन्फिडन्स आपल्या सद्गुरूंच्या विषयी आपल्या वैयक्तिक जीवनात देखील तयार व्हायला पाहिजे. आपल्या जीवनात ज्या ज्या गोष्टी घडतात त्यामध्ये महाराजांचा हातही लक्षात आला पाहिजे. बऱ्या वाईट काही असू नये, कारण आपल्याला बरं वाईट आत्ता वाटतं, पण त्याचे नंतर आपल्या लक्षात येतं की काही गोष्टी योग्य असतात. बरोबर. तर महाराजांना काही माहिती नव्हतं. ब्रह्मानंद महाराजांनी असं सांगितलंय. दुसऱ्या दिवशी काय झालं की ते थोड्या रामाच्या आले त्या पंडितांतर, त्यातल्या एका पंडिताचा हात महाराजांनी धरला आणि त्यांना शेजगृहामध्ये घेऊन गेले. महाराज तर शेजगृह आहे ना, शेजगृह ही नित्य बसते. तर त्यांचा असा परिणाम झाला की शेतग्रहामध्ये आत पाऊल ठेवल्या ठेवल्या श्रीराम जयराम जय जयराम सुरू झाला. आपोआप श्रीराम जयराम जय जयराम, श्रीराम जयराम जय जयराम, श्रीराम जयराम जय जयराम. आणि त्याचं नुसतं सुरू नाही झालं, त्याचा त्यांना खूप आनंद वाटायला लागला. कारण महाराजांच्या कृपेने जेव्हा अशा पद्धतीने जो नाम होतं तेव्हा एक तो वेगळा आनंद, दिव्यानंद असतो त्यावेळेला. आणि त्या सगळ्यांना खूप आनंद वाटला खूप. आणि त्यांना जे काही प्रश्न होते ते प्रश्न विचारायचे विसरलेच ते आणि खूप आनंदात झाले. आणि थोड्या वेळानं जेव्हा मात्र ते बाहेर आले तेव्हा तो नामाचा झालेला परिणाम हा बंद झाला परत. तेव्हा ते महाराजांना म्हणाले की मगाशी जी आमच्यावर काही कृपा झाली, तुम्ही आम्हाला हात घेऊन धरून आतमध्ये नेला आणि तुमचं नाम आमचं आपोआप सुरू झालं, ते आता तो आनंद गेला, हे कसं काय? तर म्हणे ते तेवढ्यापुरतं होतं. पण महाराजांनी त्यांच्या प्रश्नाची समर्पक उत्तर त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि मग ते ब्रह्मानंद महाराज म्हणाले, तुमची निवड यथायोग्य आहे, तुम्ही बरोबर तुमचे सद्गुरू निवडलेले आहे. अशी या ठिकाणी ही आठवण संपलेली आहे. नंतर काय झालं, एकदा महाराज असेच मंदिरामध्ये बसलेले असताना एक तरुण मुलगा आला त्या ठिकाणी, ग्रॅज्युएट वगैरे असेल, आला आणि महाराजांना काय म्हणाला की महाराज, मी अनेक घरामध्ये, अनेक गावामध्ये, अनेक मित्रांच्याकडे गेलो, तेव्हा म्हणे बऱ्याच घरात बरेच प्रॉब्लेम आहेत म्हणे. तेव्हा म्हणाले काय झालं की भगवंताने हे, तुम्ही म्हणता की रामरायांनी सृष्टी निर्माण केलेली आहे, तेव्हा या लोकांना इतके प्रॉब्लेम काय, असं काय आहे? तर महाराज म्हणले, बाळ खरं सांगू का, या प्रश्नाचं उत्तर मलाही माहिती नाही म्हणाले. बरं का, या प्रश्नाचं उत्तर मलाही माहिती नाही. तो मुलगा ह्याच्यात पडला की म्हणे महाराजांना ह्याला उत्तर माहिती नाही असं कसं होईल. पण म्हणाले, पुढे बोलले महाराज, बाळ या प्रश्नाच्या उत्तराच्या तू मागे जाऊ नको. कारण काय, या प्रश्नाचं उत्तर मिळून देखील तुझं समाधान होणार नाही.
असा हा प्रश्न आहे म्हणाले. कारण कलियुगामध्ये अशा टाईपचं फलात येतं आणि जातं, परत येतं जातं, असं हे हा खेळ चालू, लपंडाव चालू असतो. तेव्हा म्हणाले तू रामनाम घेऊन तुझ्या जीवनाचं कल्याण करून घे, या भानगडीत तू पडू नकोस. मग हे झालं, तो फलाने ऐकलं, त्याला अनुकरित केला, तो जप करायला बसला. दुपारी रामाचा प्रसाद घेऊन 12:30 वाजता आरती झालं गेला. संध्याकाळी हरिपंत मास्तर 5 येत असताना भाऊसाहेब वगैरे सगळे बरोबर होते सांगितले. त्यांनी महाराजांना असा प्रश्न विचारला की महाराज, या प्रश्नाचं उत्तर आपणाला माहित नाही असं कसं होईल? कारण महाराज हे काय होते, ब्रह्मज्ञानी पुरुष होते. लक्षात घ्या, महाराज ब्रह्मज्ञानी होते आणि ब्रह्मज्ञान हे आत्मज्ञानाच्या पुढे 18 पायऱ्या आहेत, त्याच्या पुढे महाराज होते. त्यामुळे हे तुम्हाला माहिती नाही हे कसं काय आहे? तर महाराज त्यांना म्हणले ह्याचं उत्तर मला माहिती आहे म्हणाले. मग ते म्हणाले आम्हाला सांगायला काय हरकत आहे? हे देहबुद्धीमुळे होतं. वास्तविक त्यांनाही जाणून घ्यायचा प्रश्नच नाही. महाराज जवळ आहे, आनंद आहे, नाम सुरू आहे, फारशा कुठल्या प्रश्नाच्या मागे जाऊ नये अशी महाराजची इच्छा आहे. आणि काही प्रश्न तसेच आपोआप सुटतील. तेव्हा महाराज म्हणाले की आम्हा संत मंडळींना असं एक बंधन घातलेलं आहे, या प्रश्नाच्या उत्तराची चर्चा फक्त संतांमध्ये करायची. त्यामुळं तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर मी सांगणार. कारण काय माहितीये का की ह्या जगाची किती अवघड आहे मला सांगा. आणि ते जरी सांगितलं, आता तो भगवंताने खेळ खेळण्यासाठी वगैरे काही भागवतात उत्तर आहे की मनुष्यचा हा जो आहे तो खेळ देवाला बघायचा आहे म्हणून ते काहीतरी आहे, आपल्याला त्याच्याशी नाही. तेव्हा महाराजचा मूळ हेतू असावा की नामाच्या आड जगातली कुठली गोष्ट येऊ शकत नाही एक्सेप्ट तुमचे विचार. आणि तुम्हाला सांगतो, नाम हे असं दिव्य औषध आहे बरं का, खोटं नाही सांगतो. नाम हे असं दिव्य औषध आहे, तुमच्या जीवनात पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर नामामध्ये आहे. फक्त ते जितकं जसं कोकणामध्ये म्हणतात की वेल, काही वेल असे आपोआप सळ वाढतात, तसं ते वाढलं पाहिजे. तर ते जेवढं वाढेल, विचार करायचा असतो. मी तुम्हाला सांगतो, ज्याप्रमाणे ब्रह्मानंद महाराज एकदा मौनामध्ये होते, ह्या बेंदरीला का कुठेतरी होते, तेव्हा काही विप्रांना काही वेदाचे प्रश्न पडले होते. तेव्हा ते ब्रह्मानंद महाराजांना भेटायला आले आणि त्यांनी ते प्रश्न विचारले. तेव्हा ते मौनामध्ये असताना त्यांनी का पानावरती असं लिहिलं की उद्यापर्यंत 24 तास तुम्ही श्रीराम जयराम जय जयरामचा जप करा, तुमचे तुम्हाला उत्तर मिळून जाते. आणि तसंच झालं, पुन्हा ते प्रश्न विचारला आले. तेव्हा ह्या गोष्टी सहज शक्य आहे. तेव्हा महाराजांच्या ह्या वचनावरती आपण कृपा करून सर्वांनी अत्यंत 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 विश्वास ठेवावा. आता मला सांगा, ब्रह्मानंद महाराज ब्रह्मपदाला पोहोचल्यानंतर देखील त्यांनी महाराजांना एक पत्र लिहिलं होतं. ब्रह्मानंद महाराज सर्पेश्वरला माहिती आहे, मोठी कथा आहे ती. सर्पेश्वरला ब्रह्मानंद महाराज हे ब्रह्मपदाला पोहोचले होते केवळ 6.5 महिन्याच्या जपामध्ये, केवळ 6.5 महिन्यामध्ये. आणि त्यावेळेला ब्रह्मेंद्र गोंदवलेकर महाराज हे इंदोरमध्ये होते भैयासाहेब मुळकांच्या घरी. तेव्हा ते काय म्हणाले महाराज की आज रामरायाला पुरणपोळीचा नैवेद्य करावा. काय म्हणाले, आज रामरायाला पुरणपोळी, पुरण हे अत्यंत शुभ आहे बघा, आपण घरामध्ये करतो, पुरणपोळी करतो, गवऱ्याची खीर करतो, नैवेद्य करावा. तेव्हा भैयासाहेब मुळकांना हे लक्षात येईना की आज काही सण नाही, काही नाही, तेव्हा आज पुरणपोळीचा नैवेद्य महाराज का करा म्हणतात. तर ते म्हणाले माझा ब्रह्मानंद, शब्द बघा, माझा ब्रह्मानंद आज ब्रह्मपदाला पोहोचलेला आहे म्हणाले. ब्रह्मानंद महाराज सर्पेश्वरला होते. पहा, सर्पेश्वर कदाचित इंदोरपासून लांब असेल, अंतर आपल्याला माहिती नाही एक्झॅक्टली, पण मध्य प्रदेश कुठल्याही ठिकाण आहे. तर मग काय झालं, भैयासाहेब मुळकांनी नैवेद्य केला, दुपारी आरती सगळं झालं, पण थोडंसं मनाला वाईट वाटलं. कारण भैयासाहेब मुळक हे या भाऊसाहेब मुळक जे असतील, तर ब्रह्मानंद महाराजांच्या आधी म्हणले मी महाराजांच्या जीवनामध्ये आलेलो आहे, माझ्या बाबतीत महाराज असं म्हणत नाही म्हणाले. आणि ब्रह्मानंद महाराजांची मी भेट करून दिली आणि ते ब्रह्मपदाला पोहोचले 6.5 महिने, कसं काय? तेव्हा त्यांनी काही प्रश्न नाही विचारला, पण महाराजांनी जाणलं. आणि भाऊसाहेबांना किंवा त्यांना म्हणाले काय होतंय की तुम्ही खूप श्रीमंत आहात म्हणाले. त्याविषयी गैर नाही काही, म्हणजे अक्षरशः घरात त्यांच्या चांदीची भांडी होती सगळीकडे, महाराजांना जेवायला बसायला सगळीकडे, म्हणजे अत्यंत वैभव होतं. होळकर राजांना सुद्धा कर्ज द्यायचे असा उल्लेख आहे. एवढी श्रीमंती होती, पण एवढी श्रीमंती असून समाधान नव्हतं मनात. हे लक्षात आहे, ही प्रोसेस आहे, लक्षात घ्या. मनाला समाधान मिळणं ही अत्यंत उच्च अवस्था आहे. त्याचं काय कोणाला भेटायची गरज नाही, जीवनातले प्रश्न सुद्धा राहणार नाही. तेव्हा महाराज म्हणाले की तुम्ही एवढे श्रीमंत आहात की तुमच्या या श्रीमंतीवरचं असलेलं ममत्व त्याच्या आड येते. काय शब्द वापरला? ममत्व. ममत्व म्हणजे प्रेम. तेव्हा हे जे प्रेम, आणि पुढे तर ते मला माहिती
माहितीच आहे की दोघा भावाभाव देखील महाराजांनी प्रश्न विचारला होता. दोन्ही भाऊ भैयासाहेब आणि त्यांचे जे दुसरे भाऊ होते, तर ते म्हणाले तुम्हाला परमार्थ हवाय का प्रपंच हवाय? तर भैयासाहेब म्हणाले की बाबा मला नुसता हा परमार्थ हवाय. म्हणून त्यांनी शेवटी महाराजांचं ऐकलं आणि गोंदवल्यामध्ये 8/6च्या 8/8च्या खोलीत शेवटचा कालावधी घालवला नाही. आणि म्हणून त्यांनी लिहिलेलं आहे, कुरुक्षेत्र जाणा काशी अथवा पंढरी, देवांचा देव वास करी काय म्हणून, असं तिथं म्हणलेलं आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं माझी रक्षा असती सर्व गोंधळात विसर्जन करा, सर्व काही मला इथं प्राप्त झाले. तेच त्यांचे भाऊ काय म्हणाले, मला प्रपंच हवाय परमार्थ हवाय. असे लोक होते महाराजांच्या वेळेला. मला सांगा, आता आपण आहोत हे काही वाईट नाही. महाराज प्रत्येक देहात असताना असे लोक होते. तर महाराज म्हणे मी दोन्ही देऊ शकतो म्हणे. काय कसं आहे, जो जे मांजीला कुठे लाव, संत हे अत्यंत दयाळू असतात. लक्षात ठेवा, तुम्हाला अमुक एक हवंय तर तुम्हाला ते अनुभवातून शहाणं करण्याची प्रोसेस असते. तर ते म्हणाले मी दोन्ही देऊ शकतो. पण म्हणाले एक आत्ता सांगून ठेवतो, प्रपंचातले जे हेलकावे असतात, दिस इज कॉल्ड एज असं काही म्हणतात त्याला करोना. कधी खाली परिस्थिती ती कधी वर जाते, परत खाली ती परत. तर ज्या वेळेला खाली परिस्थिती तेव्हा म्हणतात तक्रार करू नका, तर तुम्ही मागून घेतले म्हणा. तेव्हा आपल्या जीवनामध्ये जर खऱ्या अर्थाने सुख हवं असेल, या सुख म्हणजे समाधान हवं असेल, तर महाराज म्हणले फक्त नामाची बैठक दृढ व्हावी, असं रामरायाला मागणं करावं. आता एकदा असं झालं की हे भाऊसाहेब फॉरेस्ट्री होते गोंदवल्यामध्ये. आता थोडासा जो प्रश्न आहे, सहज तरी दुपारी एकदा मंडळी गोंधळात राहायची, महाराजांजवळ यायची आणि काही प्रश्न असे विचारायचे. तेव्हा महाराजांना असा प्रश्न विचारला की महाराज आम्ही इतके वर्ष म्हणे तुमच्यासोबत आहोत, गोंधळात राहतो, आता जप किती होतो फार बोलले नाही, पण म्हणाले आमची फारशी प्रगती अजून झालेली नाहीये, कदाचित आमची प्रगती जास्त होऊ नये असं तुमची इच्छा आहे की काय? फार गमतीचा प्रश्न आहे, फार लक्षात घ्या. तेव्हा महाराज फार प्रेम होत. लक्षात, महाराजांनी प्रेमाने त्यांच्या पाठीवर हात केला. म्हणे भाऊसाहेब तसं नाही म्हणाले, माझी तुमची प्रगती व्हावी मला खूप इच्छा होती म्हणे आहे. पण म्हणाले काय, हे फार ऐकण्यासारखं आहे. थोडं म्हणे काही प्रारंभाच्या काही गोष्टी असतात म्हणाले, ह्या थोड्या ऍडजस्ट व्हायला लागतात म्हणाले. तर थोडीशी सबुरी धरा म्हणजे माझ्याजवळ हात आणि तुमचा धरलेला हात हा रामाच्या हातात दिल्याशिवाय मी सोडणार नाही याची खात्री वाटते. काय म्हणाले, माझ्या म्हणजे महाराजचा जो अनुग्रह, आपण साधा अनुग्रह जे मंडळी आहे त्यांचा हात रामरायाच्या हातात दिल्याशिवाय महाराज सोडणार नाही. टाळ्या वाजवा रे, आपण अशांची आहोत. टाळ्या वाजवा, लक्षात घ्या. तेव्हा ना जेव्हा तरी आपला हात रामाच्या हातात महाराज पोचवण्याचं राहणार नाही. फक्त एक कंडिशन आहे, महाराज म्हणले तो पोचवण्यासाठी मला तुम्ही मदत करा, हे लक्षात घ्या. आणि त्यांना मदत करायची म्हणजे काय करायचं, ते माळ सुटायचं. मग महाराज म्हणले ज्या वेळेला तुमच्या हातात ते माळ सुटत नाही आणि तुम्ही असे प्रसन्न होऊन जप करत असता, त्यावेळेस मला देखील असं होतं की तुमच्यासाठी काय करून काय नको. हा काय वाक्य पुन्हा, तुमच्यासाठी काय करून नाही काय नको. त्याचं उदाहरण आहे तात्यासाहेबांच्या बाबतीत बघा. ज्या वेळेला तात्यासाहेबांचा विवाह झाला गोंदवल्यामध्ये, रात्री विवाह झालाय 12 वाजता आणि तो विप्रांच्या मध्ये 1 नंबरचा ते मुहूर्त होता. का माहिती आहे सगळ्यांना, महाराजांची निद्रा लागली होती आणि भाऊसाहेबांनी सांगितलं होतं काही झालं तरी महाराज उठल्याशिवाय लग्न लागणार नाही. मुलीकडचे लोक थोडी तक्रार करून द्यावं, हे काय चाललंय तुमचं, मुलगी सगळं तयार आहे ना, महाराज उठल्याशिवाय. महाराज उठल्यानंतर म्हणायला लागले अहो काय झालं का, लग्न वगैरे लागलं का? नाही महाराज म्हणे तुम्ही अहो असं काय केलं. त्यावेळेला मग म्हणजे हा आत्ताचा मुहूर्त काढून बघा, तर ते म्हणजे उत्तम मुहूर्त आहे, त्यावेळेला लग्न लागलं. त्यानंतर रात्री ज्यावेळेला वरात निघाली तात्यासाहेबांची घोड्यावर, भत्ताच्या घोड्यावर महाराजांनी बसवलं. प्रेम पहा सद्गुरूंचं शिष्यावरती. ज्या तो घोडा सामान्य नव्हता, अश्वनवे सामान्य, हा तो श्रींचा परमशिष्य असे जाण. महाराज बसल्याशिवाय त्या घोड्याला चेन पडायची नाही. आम्हा प्राणी मात्र अशी भूल पडली, या आपण फार सामान्य लोक आहोत. त्या अश्वाला देखील महाराज जोपर्यंत बसून फिरवून आणत नाही तोपर्यंत असं ते घोडं हे करायचं, कधी कधी हे खायचं नाही. आणि तो असा होता बत्ताशा की महंत बापूराव चिवटे हे कराडचे होते, त्यांच्यावर महाराजांचं फार प्रेम होतं. तेव्हा महाराजांना ते सहज म्हणाले की मला तुम्ही बत्ताशा द्याल का, मला हा बत्ताशा द्याल का काही दिवस. महाराज म्हणजे घेऊन जा. महाराज सहजतेना घेऊन जा म्हणायचे. तर कराडला तो घोडा म्हणजे बत्ताशा 7 का 8 दिवस त्यांनी घेऊन गेले होते कराडला महाराजांनी राम मंदिर स्थापन केलं सोमवार पेठेमध्ये. तर त्या बत्ताशाने 7 दिवस काही खाल्लं नव्हतं.
काही नाही, वैरण घातली काही खाईना. तेव्हा त्यांनी सांगितलं अश्वनवे सामान्य, हा तुमचा शिष्य म्हणाले का हा मला परम महाराजांकडे परत पोचवा. आणि गोंधळात आल्यानंतर महाराजांनी जेव्हा पाठीवर हात फिरवला त्यावेळेला ते घोडं अन्नपाणी खायला लागलं. इतकं प्रेम असतं. अशा अनेक आठवणी आहेत, पण वेळेच्या किती 5 मिनिटं 5 मिनिट हा तर अभावी आपण नंतर बऱ्याच गोष्टी महाराजांच्या कृपेने मी तुम्हाला खात्रीच सांगतो, मी तुम्हाला आता 10 वाजेपर्यंत घालून देऊ शकत नाही अशी स्थिती आता महाराजांनी आणलेली आहे. जेवढ्या प्रचंड आठवणींचा साठा आणि अतिशय जीवनावर उपयोगी जो मी सतत आठवत असतो, ही जे माझ्या डायरीला आहेत त्यात सगळ्या अनेक आठवणी याच्यामध्ये आहेत. आणि विशेषतः प्रापंचिक माणसाला त्याच्या दैनंदिन जीवनात उपयोगी पडणारं सगळं आहे, हे महाराजांच्या याच्यात लिहिलेलं आहे सगळं. आणि महाराज काय म्हणाले, बाळ खरं सांगतो तुम्हाला की जे भाऊसाहेबांनी सांगितलं प्रपंच मुळी नासका विवेके करावा नेटका, तेव्हा भाऊसाहेब म्हणाले त्याला बाबा नाही म्हणाले होते तर ते म्हणाले माझ्या जीवनामध्ये काय म्हणाले, समर्थाने असं लिहिलं असलं, हे समर्थांचं वाक्य आहे, प्रपंच मुळी नासका विवेके करावा नेटका. म्हणजे माझा तसा अनुभव नाही, भाऊसाहेब म्हणाले. आता भाऊसाहेब असं मिळालं म्हणल्यामुळं झालं काय की खरं कुणाचं मग समर्थाने तर अनुभवातून लिहिलेलं आहे. तर तेवढे पेटीवर प्रश्न विचारूया. तेव्हा तात्यासाहेब जेव्हा पेटीतून बोलायला लागले त्यावेळेला पेटीवरचे आशीर्वाद तेव्हा हा प्रश्न विचारला गेला. हा भाऊसाहेब असं म्हणतायत माझ्या जीवनामध्ये मला प्रपंचाचा असा अनुभव नाही, याचा अर्थ काय. ते म्हणाले भाऊसाहेबांनी त्यांच्या प्रपंचाचा भार श्रींच्यावर टाकला होता, महाराजांच्यावर टाकला होता. तेव्हा त्यांच्या जीवनामध्ये जरी काही थोडंफार दुःख असेल त्या दुःखाची जाणीव त्यांना नव्हती. फार अंडरलाईन द वर्ड जाणीव. या जगात तुम्हा आम्हाला सगळ्यांना जाणीवेचं दुःख जास्त आहे, प्रत्यक्ष दुःखच नाही. हे जाणीव जे आहे ते त्रास देत असते, पण त्या जाणीवर महाराज म्हणे परिणाम करायला फक्त नाम हा एकमेव उपयोग आहे. तेव्हा मी पुन्हा एकदा सर्वांना प्रार्थना करतो त्या यावंगलच्या 4 दिवसाच्या उत्सवामध्ये अत्यंत प्रसन्न चेहरे ठेवा, अत्यंत आनंद आहे तर एकमेकाला बघून हसा. मी तो का सांगतो, प्रॅक्टिकली मी एका कंपनीमध्ये काम केलं, तिथे मी ऑल जनरल मॅनेजर समोर ही गोष्ट सांगितलेली आहे, तुमच्या चेहऱ्यावरच्या प्रसन्नतेशिवाय भगवंत तुमच्याजवळ राहणार नाही. महाराजांना प्रश्न विचारला होता, महाराज नेहमीसाठी तुम्ही कुठे राहता. ते म्हणाले बाळ मी राहत नाही अशी एकही जागा नाही, पण खास करून माझी बस्ती तुमच्या हास्यामध्ये आहे, ते हास्य तुमच्या हातात आहे. आणि क्षणभर थांबले म्हणाले बाळ मला जवळ किती ठेवायचं तुमच्या हातात. तेव्हा महाराजांना जवळ ठेवायचं असेल तर आपण प्रसन्न चेहरे ठेवून काही थोडंफार कमी जास्त ते सोयी असतील हे असतील, पण आपल्याला हे 4 दिवस अत्यंत आनंदाने आणि आपल्या पदरी नामाचं माप इथून घेऊन याबद्दल सोडायचं. कृपा करून सांगतो, कारण ते नामाचं माप उपयोगी पडणार आहे. महाराज स्वतः म्हणाले बाळ मी कित्येकाला प्रपंचातल्या वस्तू दिल्या, पैसे दिले, अजून दुसऱ्या वस्तू दिल्या, घर दिलं, गाडी दिली, पण बाळ म्हणाले त्याला मर्यादा आहे, एक दिवस ते संपणार आहे म्हणाले. पैसे दिलेले संपून जाणार आहेत, कपडे जरी दिले कपडे फाटून जाणार आहेत, वस्तू दिल्या तर वस्तू आहे जसं प्रसंग येता मांदूसी येणे टिके, पोथीमध्ये लिहिले महाराजांनी की मांदू म्हणजे लोखंडाची पेटी, ही देखील प्रसंग आल्यानंतर किती रंग दिला तर ते खराब होते. तेव्हा महाराजांनी दिलेल्या वस्तूविषयी फारसं नाहीये, पण महाराज म्हणाले मी तुम्हाला जे अक्षय दिले ते भगवंताचं नाम तुम्ही तुमच्या मुखात टिकवावं. मग जेव्हा तुम्ही असं टिकवाल आणि लाखोपती व्हाल बघा किंवा लक्षाधीश व्हाल त्यावेळेला म्हणायचे, कारण ज्याचं भगवंताकडे लक्ष आहे तो माझ्या दृष्टीने लक्षाधीश आहे महाराज म्हणाले. तेव्हा असे लक्षाधीश जेव्हा माझ्याकडे येतील तेव्हा मी करोडपती होईल, अब्जाधीश होईल, आणि त्यावेळेला रामराय माझी पाठ ठोकते म्हणे. वा असे भक्त महाराजांचे आहेत की ज्यांनी करोडो नाम घेतलं आणि अगदी महाराजांच्या मी महाराजांचा हो अशी सांगण्याची त्यांनी तयारी केली. तर अशा प्रकारे आपल्या जीवनात घडावं आणि घडू शकतं हा कॉन्फिडन्स तुम्ही सांगा. याचं कारण सांगतो की आपण नेहमी चांगलं म्हणावं, चांगलं चिंतन करावं. भगवंत आशीर्वाद द्यायला बसलेला आहे, महाराज आशीर्वाद द्यायला बसलेले. महाराज 2 ठिकाणी येतात, ज्या घरामध्ये एकमेकाविषयी प्रेम आहे, प्रेमाच्या गोष्टी बोलल्या जातात आणि घरामध्ये कुठल्या प्रकारचे वाद नाही त्या घरात महाराज येतात. आणि दुसरं ज्या घरात महाराज म्हणले जो आजारी मनुष्य असेल त्या घरात महाराज येतात, कारण आजारीविषयी महाराजांना प्रेम असतं. तर त्यामुळं आपण ते करूया, ते टिकूया. मित्रांनो वेळ पडल्यास बाकीचं काही नाही झालं तरी चालेल, महाराजांचा फोटो पुजा आणि एक पान लावा महाराजांना तुळशीचं, जप मात्र जास्तीत जास्त करा. हे आपण या वागणामध्ये घेऊन जाऊया, प्रसन्न राहूया, छान राहूया. सोयी गैरसोयी फार चर्चा नको करायला. सकाळी काकड आरतीच्या वेळेला सगळ्यांचं स्नान नाही झालं तरी हातपाय धुवून काकड आरतीला जाऊया आणि दिवसभरामध्ये ज्या ज्या वेळेस जमेल तेवढा स्नान करूया. कारण महाराजांना कधी उपाधी आवडलेली नाही, मी खोटं नाही सांगत तुम्हाला, कधी महाराजांना उपाधी आवडली नाही. आणि उपाधीनी शक्ती, उपाधीला जर तुम्ही जवळ जर ठेवलं तर म्हणजे तुमची शक्ती खर्च होईल
आणि शक्ती खर्च पडल्यानंतर तुमची नामामध्ये शक्ती टिकणार नाही, तुम्हीच तक्रार कराल की महाराज माझं तितकंसं नाम होत नाही, तितकंसं नाम होत नाही. अशी तक्रार महाराज न करण्यापेक्षा सहजतेने आपण सर्वांना नाम घेऊया. आणि यावगल्यामध्ये हा उत्सव अतिशय सुंदर प्रकारे आणि शेवटच्या दिवशी असं वाटलं पाहिजे ह्या 4 दिवसात माझं खूप नाम झालं आणि वैयक्तिक या जपाची शिदोरी मी घेऊन चाललेलो आहे. जानकी जीवन स्मरण जय जय राम.